महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. खड्डेमुक्त शहाद्यासाठी पालिकेची मोहीम. मुख्य रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात. नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांची माहिती. शहादा शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन शहादा नगरपालिकेने खड्डेमुक्त शहादा अभियानाला सुरुवात केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांच्या पुढाकारातून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून खड्ड्यांमध्ये पीसीसी ट्रीटमेंट करून पॅचवर्क केले जात आहे. या कामाची पाहणी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. शहरातील प्रमुख मार्गावरील मोठे खड्डे पीसीसी ट्रीटमेंटद्वारे भरून रस्ते वाहतुकीयोग्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे काही ठिकाणी वाहतुकीस तात्पुरता अडथळा निर्माण होऊ शकतो, मात्र नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. शिवाय शहरातील मुख्य रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी सुमारे 18 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून तो लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवक, सभापती, उपनगराध्यक्ष आणि आमदार यांच्या सहकार्याने शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकास कामांमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून जे मुख्य रस्ते आहेत त्यांच्यावर खड्डे बुजवण्याचं काम, जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत त्याला पीसीसी ट्रीटमेंट करून खड्डे बुजवण्याचं किंवा पॅचवर्क करण्याचं काम सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून होतं आहे. निश्चितपणाने जो नागरिकांना त्रास होतो आहे याच्यामुळे तो कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. याच्या व्यतिरिक्त 18 कोटी जे कामं आम्ही DPDCमध्ये मुख्य रस्त्यांची मंजुरीसाठी आपण ठेवलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांच्या, सर्व सभापतींच्या, सन्माननीय उपनगराध्यक्षांच्या आणि आमदार साहेबांच्या सहकार्याने जास्तीत जास्त विकास कामे शहरासाठी कसं होतील याच्यासाठी आमच्या सर्वांचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवस जोपर्यंत हे पॅचवर्क सुरू आहे त्याच्यामुळे नागरिकांना रहदारीचे रस्ते बदलण्यात येतील, थोडीफार गैरसोय होईल, पण नागरिकांनी सहकार्य करावं ही विनंती नगरपालिकेच्या वतीने करतो. धन्यवाद.